मला सांग, तू कुठून एवढी एनर्जी आणतेस काउन्सिलिंगसाठी? कारण कित्येक जणांना तू डिफरंट डिफरंट ॲप्लिकेशन्ससाठी तुला डिफरंट डिफरंट ह्याच्यात जावं लागतं. मला असं वाटतं ह्याचं उत्तर फक्त माझ्यापुरतं मर्यादित नाहीये. तर आपण जे काम करतो, कुठलंही काम तुम्ही हां. करा, हं. तुम्ही जे काम करता हं. त्या कामामध्ये तुम्ही पूर्णपणे आत बुडलेला असाल हं. तर तुम्हाला कळतच नाही किती वेळ गेला. हां. आणि मग ह्या प्रश्न म्हणजे मला असं वाटतं हा खूप सायडिंगला पडतो की एनर्जी कुठून येते. तसं नाहीये ते. ते आवड आणि ते पॅशन आणि त्यातलं नवीन नवीन शिकून घेणं आणि मुलामुलींना आपण सपोर्ट करतोय ह्याचा एक आनंद असतो. त्याच्यातनं घडणाऱ्या गोष्टी दिसतात. आणि तसंच आहे ना की जेव्हा तुम्ही इन असता, आत्ताच्या भाषेत बोलायचं तर सॅटिस्फॅक्शन त्यावेळेला तुम्हाला दमायला होत नाही. त्याचप्रमाणे मुलामुलींसाठी एक कार्यशाळा असते, त्याचं नावही खूप छान आहे, रंग लग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे. आणि त्यामध्ये ना आम्ही वेगवेगळे मार्गदर्शन करायला डॉक्टर्सना बोलवतो. मग त्यात सेक्सॉलॉजिस्ट असतात, गायनाकोलॉजिस्ट असतात. आणि त्या दिवसभराची असते ती कार्यशाळा. आणि त्या कार्यशाळेच्या शेवटी आम्ही एका कपलला बोलवतो. आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि त्यांनी एकमेकांशी कसं जुळवून घेतलंय याच्यासाठी आम्ही त्यांची मुलाखत घेतो. या आत्तापर्यंतच्या अनेक आमच्या ह्या कार्यशाळांमध्ये खूप विविध मंडळी येऊन गेली आहेत. निपुण धर्माधिकारी त्याची बायको, नंतर अभिषेक देशमुख त्याची बायको, त्याच्यानंतर सुनंदन लेले आणि त्याची बायको, संपदा जोगळेकर तिचा नवरा, असे खूप वेगवेगळी माणसं आली होती. आणि त्यांनी एकमेकांशी कसं जुळवून घेतलं. एकदा एक ENT सर्जन आला होता, डॉक्टर सारंग पाबळकर म्हणून, आणि त्याची बायको गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर रश्मी पाबळकर. तर त्या दोघांनी कसं जुळवून घेतलं, तर त्यांचे जे अनुभव असतात, ती समोर 500 मुलं असतात अशा वेळेला, आणि ते अनुभव मुलं ऐकतात आणि त्यांना लक्षात येतं की ह्याच्यातनं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. सारंग पाबळकरांच्या बाबतीत तर असं झालं होतं की त्यांचं लग्न झालं, छोटं बाळ झालं त्यांना, आणि तिला एक रेसिडेन्शियल कोर्स मिळाला 9 महिन्याचा, रुबीमध्ये जाऊन राहायचं होतं. ती गायनाकोलॉजिस्ट होती आणि मग तो इतका चांगला कोर्स होता. तर सारंगांनी त्यांना सांगितलं रश्मीला की नाही तू जरूर कर. आणि तो काय करायचा, ते राहायचे इथे गावामध्ये सदाशिव पेठेत, तो रोज रात्री त्याचं काम संपलं की बाळाला घेऊन तो रुबीमध्ये तिला भेटवायला घेऊन जायचं. ते बाळ काहीतरी 7-8 महिन्याचं होतं. असं सलग 6 का 7 महिने त्यांनी केलं. किती छान गेस्चर. तर हे कसं आहे माहितीये का की ह्याला मी जे म्हणलं ना, समजून घेणं की आता ते बाळ छोटं आहे, त्यावेळेला ती आई आहे, जरी डॉक्टर असली तरी ती आई आहे, आईला बाळाला भेटावंसं वाटेल, तर तो कोर्स करू नको असं नाही म्हणला. तो म्हणला जरूर कोर्स कर, याच्यात आपण मार्ग काढू. तर हे जेव्हा ते सांगतात त्यांचे अनुभव, त्यावेळेला आत्ताची जी मुलं मुली समोर बसली आहेत त्यांना निश्चितपणाने याच्यातनं काही इनपुट्स मिळतात. नक्की शिकायला भरपूर, खूप चांगलं शिकायला मिळतं. आणि की म्हणजे म्हणून मी म्हणलं ना की नातं चांगलं व्हायचं असेल, संसार उत्तम व्हायचा असेल, तर दोघांनी काम करणं गरजेचं आहे. काम म्हणजे स्वयंपाकघरातलं काम नाही, एकमेकांना समजून घेणं, कोणत्याही वेळेला कशाही पद्धतीने उभं राहणं हे खूप गरजेचं असतं. त्यावर अजून एक आमच्या मुलामुलींसाठी कार्यक्रम आहे लग्न संवाद. आता ज्या वेळेला ही मुलं मुली घरात असतात, म्हणजे लग्नाची असतात, त्यावेळेला घरामधला जो संवाद असतो तो खूप तणावपूर्ण असतो. तो काही असा खूप छान शांती देणारा वगैरे नसतो. तर तेव्हा आईवडिलांशी संवाद कसा साधायचा आहे हे आम्ही मुलामुलींना शिकवतो. दुसऱ्यांदा तुम्ही बाहेर जाता, कुठल्याही मुलाला मुलीला भेटता, तेव्हा काय बोलायचंय हे आम्ही सांगतो. आणि तिसरा जो असतो भाग असतो की लग्न ठरलं आता तुमचं, तर आता तुमचे जे इनलॉज आहेत, सासू सासरे आहेत, लग्नाच्या पूर्वी ते नातं तुम्ही कसं निर्माण करणार आहात त्याबद्दल बोलतो. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे, तो खूप महत्त्वाचा आहे, तो आहे सेल्फ टॉक. सायकोलॉजीमध्ये सेल्फ टॉकला खूप महत्त्व आहे. म्हणजे आपण सगळेच जण आपल्या मनामध्ये सतत बोलत असतो. आता ते बोलणं जर विधायक असेल तर आपले विचार बदलतात, आपल्या भावना बदलतात, आणि मग कृती तशी वेगळी घडते. म्हणजे एक छोटं उदाहरण देते की आता मी एक दिवस बाहेर बसले होते काउंटरला, आणि एक काका आले, मुलाचे वडील होते, आणि ते म्हणले, ते येतानाच म्हणले काही तुमची साईट चालत नाही, यावं नाही त्यावं नाही वगैरे, ते एकदम रागवलेले होते.
तर मी त्यांना म्हणलं बसा म्हणलं, तर ते म्हणले बसून काय होणार, म्हणजे ते रागवलेलेच होते. तर ते म्हणले मला ते बघता येत नाही, मग चांगली चांगली स्थळं जातात आधीच आणि मग जरा ते थोडे स्थिरावल्यानंतर म्हणले की आधीच तो मुलगा माझा ऐकत नाही आणि तुम्ही पण असं वागता. अच्छा. तर मी त्याला म्हटलं मी काल आलेली स्थळं देऊ का तुम्हाला, तर ते इतके खुश झाले. म्हटलं अजून कोणी त्यांना अप्रोच नाही झालेलं, मी ती तुम्हाला स्थळं देते. तर मग एकदम त्यांचा पारा खाली आला. तर आत्ता त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांना किती स्ट्रेस आहे हा आपल्याला कळला पाहिजे. तुला म्हणजे तू अगदी दिसतच तुला त्यांच्या मनातलं असं झालं त्यात. हा म्हणजे कारण त्यांच्या एका वाक्यातनं मी ते जाणलं की आधीच मुलगा ऐकत नाही, मग तो मुलगा लांबणीवरती टाकत असेल आणि त्यांना वाटत असेल कधी एकदा त्याचं लग्न होतंय. आता या पालकांची भूमिका अशी असते की आमची जबाबदारी पण संपेल ना रे बाबांनो, लवकर लग्न करा, मार्गाला लागा, म्हणजे आम्हाला पण मोकळं. म्हणजे तेही करायलाच पाहिजे असं त्यांचं आई वडिलांचा त्यांचा एक हेतू असतो ना त्याच्यातला. त्यामुळे तो जो संवाद आहे, लग्न संवाद, तर तो सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे. तर हे सगळे कार्यक्रम काही पालकांसाठी काही मुलामुलींसाठी असे वर्षभरामध्ये सातत्याने होत असतात. म्हणजे तुला सांगते सगळे मिळून कार्यक्रम आता गेल्या वर्षी आमचे जवळजवळ 153 कार्यक्रम आम्ही घेतले वर्षभरामध्ये. बापरे. शिवाय तू बाहेर पण आउट ऑफ इंडिया पण सगळं. 2014 पासून आमचं अमेरिकेमध्ये सुरू झालंय. ओके. 2017 पासून ऑस्ट्रेलियात सुरू झालंय. त्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये 2022 पासून कॅनडा सुरू झालंय. गेल्या वर्षीपासून युरोप सुरू झालं. गेल्या वर्षी बर्लिनला आणि लंडनला आम्ही इव्हेंट घेतलेले. तर तिथेही तुला हे काउन्सिलिंग करावं म्हणजे स्वतः करतेस का तू टीम तयार केलेलं आहे? टीम पण आहे, पण परदेशी जाताना आम्ही जातो प्रत्यक्ष. आणि मग अशी आपण बोलत होतो ना की घरातल्या लोकांचा सपोर्ट म्हणजे सक्रिय सपोर्ट आहे. आय थिंक तुझी दोन्ही मुलं माझ्या बरोबर काम करतात. माझा मोठा मुलगा अमेरिकेत आहे आणि तो त्याचा जॉब सांभाळून आमचं सगळं टेक्निकल गोष्टी बघतो. त्याचं नाव अमेय. तो सगळं तो बघतो. आणि दुसरा मुलगा तन्मय, तो माझ्या बरोबर इथे ऑफिसमध्ये काम करतो. फुल सपोर्ट, पूर्ण सपोर्ट आहे. आणि जाहिराती एक भाग खूप चांगला आहे, म्हणजे हा खूप योगायोगाचा भाग आहे. पण आमच्या घरातल्या सगळ्यांना मराठी फार सुंदर आहे. अच्छा. त्यामुळे आमच्या ज्या जाहिराती आहेत त्या खूप युनिक आहेत आणि कॅची आहेत, एकदम कॅची आहेत. म्हणजे आता या महिन्यामध्ये आमचे मान्सून थेटभेट कार्यक्रम आहेत. ते आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सिंहगडच्या पायथ्याशी वगैरे असं जातो. तर त्याची जी जाहिरात आम्ही केली ती थोडासा रुमानी हो जाय अशी केली. अच्छा. तुला तुझ्या मुलांमुळे जेनझी जे म्हणतो आपण, जनरेशन नेक्स्ट, ह्या सगळ्यांचाच तुला म्हणजे मुलांच्यामुळे तुला सपोर्ट छान मिळत असेल खूपच या काळाच्या ह्याच्याप्रमाणे. तू अतिशय लागला. म्हणजे एक गंमत सांगते तुला. हा जो तन्मय आहे मुलगा, तर त्याचं त्यांनी लग्न ठरवलं होतं. तर त्याची इच्छा होती लिव्ह इन मध्ये राहायची. अच्छा. हा, तर तो मला म्हणला मला आई लिव्ह इन मध्ये राहायचं आहे वगैरे. तर मी काहीच नाही बोलले म्हणजे तेव्हा. आणि त्याची जी बायको आहे रमा, तर ती आलेली होती घरी आणि ती म्हणली की हे बघ, अमुक अमुक वर्षाच्या जानेवारीमध्ये मी बोहल्यावरती उभी राहणार आहे, मला लग्न करायचंय, समोर तू असलास तर चांगलं आहे, नसलास तो जो असेल त्याच्याशी मी करणार. त्यामुळे जे लिव्ह इन वगैरे आहे ना, याच्याशी घरामध्ये मला बोलावं नाही लागलं. पण इन केस त्याला जर असं वाटलं असतं लिव्ह इन मध्ये राहायचं तर माझा काही विरोध नव्हता. कसं असतं माहितीये, मी त्याच्या नंतरच्या येणाऱ्या गोष्टी सांगितल्या असत्या. काही संकट येऊ शकतात, ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात, विचार वेगळे येऊ शकतात, समाजाकडनं तुम्हाला वेगळ्या नजरा झेलाव्या लागू शकतात, हे परिणाम मी नक्की सांगितले असते. काउन्सिलिंग हे नक्कीच केलं. हा, म्हणजे मी त्याला असं म्हणलं असतं की हे परिणाम असे असे आहेत, हे तुला झेपत असतील सगळे तर तू कर, कशी जबाबदारी त्याची आहे. एक खूप चांगली गोष्ट असते जेव्हा जबाबदारी आपण टाकतो ना, त्यावेळेला त्यांना ते बळ मिळतं ती जबाबदारी निभावायचं. सो एव्हरी चॉईस वी हॅव टू पे द प्राइस. करेक्ट. हे वाक्य इतकं महत्वाचं आहे. तुम्ही लग्न केलं तरीही त्याची किंमत आहे, तुम्ही लिव्ह इन मध्ये राहिलात तरीही त्याची किंमत आहे. सो तुम्ही चॉईस कुठलाही घ्या, त्याची प्राइस तुम्हाला द्यायचीच आहे. तुम्हालाच द्यायची आणि ती द्यायची तुमची तयारी आहे का, तयारी पाहिजे. पण हे एवढं ह्यूज बिझनेस साठी म्हणजे अजून काय काय करावं लागतं? म्हणजे हे सोपं नाहीये मला म्हणायचं. नाही, कुठलाही बिझनेस उभा करणं हे सोपं नाहीये. पण मला असं वाटतं काय माहितीये का, एकटा बिझनेस ग्रो नाही होऊ शकत. तिथे काम करणाऱ्या माणसांची स्वतःची ग्रोथ असेल तरच बिझनेस वाढतो. म्हणजे
सगळेच जे दिग्गज मंडळी आहेत की नाही, म्हणजे सुधा मूर्तींसारखी, म्हणजे इन्फोसिस आहे किंवा रतन टाटा आहे किंवा किर्लोस्कर आहेत आपल्याकडे, अशा सगळ्यांची जी काय म्हणूया आपण शिकण्याची वृत्ती होती ना, नवीन नवीन, ती त्यांच्या व्यक्तिमत्वाला पण पूरक असते, व्यक्तिमत्व वृद्धिंगत व्हायलाही पूरक असते आणि ॲट द सेम टाइम बिझनेसला पण. आता एक छोटं उदाहरण घेऊ आपण की सचिन तेंडुलकर 16व्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला. तो त्याचा पेशा होता, तो ॲज गुड ॲज त्याचा बिझनेस होता. पण प्रत्येक वेळेला येणारा बॉल वेगळा असतो. सो त्या बॉलला सामोरं कसं जायचं हे त्याला शिकावं लागतं. त्याचं जे 16 वर्ष शिक्षण झालंय ते काही त्याला पुरलं नाहीये. सो तुम्हाला जी व्यक्ती तो बिझनेस करते ना, त्या व्यक्तीची ग्रोथ, नवीन शिकणं हे करणं अत्यंत आवश्यक असतं. कारण बिझनेस फक्त व्हर्टिकली नाही वाढत, बिझनेस नेहमी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही वाढत आणि तो त्या व्यक्तींमुळे वाढतो. आणि तुम्ही ज्या वेळेला बिझनेसमध्ये काम करत असताना तेव्हा सामाजिक जी परिस्थिती वेगवेगळी बघायला मिळते, याच्यातनं तुमची ग्रोथ होत असते. आणि त्यामुळे हे खूप गरजेचं असतं. कुठलाही बिझनेस, म्हणजे त्याला काय मी करते तोच असं नाही, कोणताही बिझनेस. ओके. आणि तुम्हाला नो युअर कस्टमर हे खूप लक्षातच ठेवावं लागतं. म्हणजे तुमचा कस्टमर कोण आहे, तो काय विचार करतो, त्याच्या धारणा काय आहेत, तो बदलतोय का. मग आता मुली काय बोलतायत, मुलं काय बोलतायत, पालक काय बोलतायत, आणि मग त्यांना आपण काय सांगायचंय, हे दरवेळेला बदलणारी गोष्ट आहे. अगदी खरं. काळानुसार ते तुला पण नाही, ते करावंच लागतं त्याच्याशिवाय. आणि त्यात मजा पण आहे ना, असं पण नाहीये की ते सो कॅन लर्न मेनी थिंग्स. म्हणजे नाईलाज म्हणून करण्यात गंमतच नाहीये, ती खूप मजा वाटते त्याच्यामध्ये. प्रोसेस पण असल्यामुळे गंमत वाटते, खूप मजा येते. गौरीताई, मला सांग, तू बँकेत काम करत होतीस, इवन PhD, आय थिंक नाटकासंदर्भ तुझा काहीतरी PhDचा सब्जेक्ट होता, शिवाय आर्टिकल्स केवढे लिहिलेले आहेत. तर मला सांग की तू रिटायरमेंट जे घेतलंस ते मनाने घेतलंस का सासूबाई म्हटल्या चल मला जॉईन हो म्हणून अनुरूप जॉईन झालीस? त्या मला म्हणतच होत्या, पण माझी मुलं लहान होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या फक्त 2च तास काम करायच्या. अच्छा. रोज 4 ते 6. आणि मला तेवढंच काम नव्हतं करायचं, मला पूर्ण वेळाचं काम करायचं होतं. पण त्या जेव्हा म्हणल्या तेव्हा मी लगेच त्यांना हो नाही म्हणले, कारण बँकेसारखी नोकरी होती, पैसे चांगले मिळायचे आणि मुलं लहान होती. मग दिवसभर जर काम करायचं तर मग मुलं थोडी मोठी व्हायला पाहिजेत. त्यामुळे मी काही त्यांना लगेच हो नाही म्हणले. पण 2000 मध्ये आमच्या बँकेमध्ये रिटायरमेंटची स्कीम आली, व्हॉलंटरी रिटायरमेंटची. तेव्हा माझा मोठा मुलगा 16 वर्षाचा, धाकटा 12 वर्षाचा होता. मग मी तेव्हा निर्णय घेतला की हा चांगला चान्स आलाय आता. आणि तेव्हा सुद्धा सांगते, तेव्हा मोठा मे आहे ना, तर तो जस्ट मॅट्रिक पास आउट होता, 10वी. तर त्यांनी पहिली वेबसाईट मला त्यांनी करून दिली. अच्छा. आणि तो तेव्हा म्हटला, आई याच्यानंतरचं युग सगळं कम्प्युटरचं आहे. ओके. सो आपण कॉम्प्युटरनीच सुरुवात करायची, असं म्हणून त्यांनी मला पहिली वेबसाईट बनवून दिली होती त्यावेळेला. सासूबाईंचं पण हे कौतुकच आहे की त्या काळी त्यांना हे लक्षात आलं की असं मॅच मेकिंगचं एक आपण नाही. आणि कसं आहे माहिती, ते काळ बदलत होता ना, म्हणजे त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर क्रुशल पिरियड होता, कारण ओळखीमध्ये लग्न जमायची. असं संस्थेत येऊन नाव घालणं, त्यातनं शोधणं हे नव्हतं. पण हळूहळू त्याची गरज भासायला लागली. मग नुसतं संस्थेतून नाव नाही, तर घर बसल्या नाव नोंदणी करता येते का, ॲप्लिकेशनवरती, वेबसाईटवरती, ॲपवरती, हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत ना. कारण म्हणून मी म्हणलं ना की स्थित्यंतर किती घडत गेली आहेत, की तुमचे पहिल्यांदा पेजर होते, मग त्याच्यानंतर ते मोठे मोठे होते, मग त्याच्यानंतर तुमच्या हातात स्मार्टफोन, हळूहळू साधा फोन होता, नुसतं असं ते कीज दाबायचा, मग त्याच्यानंतर स्मार्टफोन आला, मग त्याच्यानंतर आता तर सगळंच आपल्या फोनवरती होतं. काहीच होत नाही असं नाहीये, फोटो काढण्यापासून ते अगदी नोट्स काढण्यापर्यंत वाटेल ते आपल्या फोनवरतीच होत असतं सगळं. त्यामुळे ही जी सगळी स्थित्यंतर आहेत की नाही, ही समाजाच्या प्रत्येक अंगात झालेली आहेत. म्हणजे मला त्यामुळे आमची जनरेशन मला जास्त लकी का वाटते, की एकाच वेळेला ना असंख्य गोष्टी बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. संगीतामध्ये एकाच वेळेला गदिमा होते, जगदीश खेबुडकर होते, पी सावळाराम होते,
आणि त्याच वेळेला सुधीर फडके होते, यशवंत देव होते. अगदी खरं. म्हणजे ही सगळी मंडळी होती. कवींमध्ये पाडगावकर, विंदा, बापट सुरेश हे भट. सगळी मंडळी होती. अगदी खरं. एक म्हणजे तुल्यबल होती सगळी एकमेकांना. म्हणजे हे फक्त संगीताचं. लता आशाला तर असं समोरनं, सॉरी मी अगदी अरे तुरे वगैरे पर्यंत आले, पण त्यांना समोर बसून ऐकणं हे भाग्य मिळालंय. सुधीर फडक्यांचं गीत रामायण समोर बसून ऐकायला मिळालंय. हे सगळं संगीताबद्दल आहे. पण ऍट द सेम टाइम बैलगाडीतला प्रवास, टांग्यातला प्रवास आणि आता हेलिकॉप्टरचा प्रवास हे सगळंच अनुभवायला मिळालंय. त्या काळी पण आपण छान लाईफ जगलोय, आत्ताही छान. त्यामुळे मला असं नेहमीच गंमत वाटते की चांगलं कळत्या वयामध्ये गुगल आलं. करेक्ट. म्हणजे गुगलनी जर क्रांती घडवलेली आहे तर ती सगळी समजली, करता आलं काम त्याच्यात. फोनला स्मार्ट असं म्हणतो तसं आपण पण स्मार्टच म्हणू शकतो, कारण आपण हेही शिकलो. करेक्ट. ते त्या काळचे स्मार्ट होत गेलो. तुम्हाला आता म्हणजे कॉम्पिटिटर्स म्हणून मार्केटमध्ये खूप मॅच मेकिंग, लाईक कम्युनिटी वगैरे पण आहेत. पुष्कळ. त्याचं तुम्हाला काही अफेक्ट होतो का, किंवा हाऊ डू यू मेंटेन दॅट थिंग? मला काय वाटतं माहिती आहे, कॉम्पिटिशन असायलाच हवी. म्हणजे मग कसं असतं, आपल्यामध्ये आळशीपणा येत नाही, ग्रोथ जास्त होतो असं म्हणायचं. कारण दुसरी माणसं ज्या वेळेला काम करत असतात, कार्यरत असतात, ऍक्टिव्ह असतात, त्यावेळेला आपल्याला बघायला पण मिळतं की ते काय बरं करत असतील. म्हणजे एक त्या बाजूनी आपली ग्रोथ होते. आणि दुसरी गोष्ट अशी जर कॉम्पिटिशन नसतीच आता, तर नवीन नवीन संशोधन होणं हे होत. म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन, आणि कॉम्पिटिशन असायलाच पाहिजे. म्हणजे त्याशिवाय मी जे मगाशी म्हणलं ना, आपला पीएचडीचा विषय झाला की कॉम्पिटिशन नसती कदाचित तर मला वाटलं नसतं. पण कॉम्पिटिशनपेक्षा सुद्धा मला असं वाटलं की ज्या मुली आता येत आहेत माझ्याशी बोलायला, मुलं येत आहेत, त्यांच्यामध्ये जी वैचारिक स्थित्यंतर आहेत ही कुठून बरं सुरू झाली असतील, असा विचार करून मला पीएचडी करावीशी वाटली. पण काय झालं की मी होते बीकॉम फक्त, पण मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायला होतं. मग मी पहिला आधी एम ए केलं मराठीमध्ये, आणि मग मी पीएचडीच्या टर्म्स भरल्या. आणि त्याचा मला स्वतःला काम करताना प्रचंड फायदा झाला, खूप फायदा झाला मला त्याचा या फील्डमध्ये. ते नक्कीच. आणि त्याचं कसं झालं की मला कुठला तरी साहित्य प्रकार निवडायचा होता. तर मी अगदी लहानपणापासून नाटकाशी खूप जोडलेली आहे. एकतर माझ्या वडिलांचं दुकान खाऊवले पाटणकर, आमच्या दुकानामध्ये नाटकाची तिकीट विक्री असायची. आणि माझ्या वडिलांना सुद्धा नाटकाची प्रचंड आवड होती, संगीत नाटकांची आवड होती. त्यामुळे सगळी नाटकं बघितलेली आहेत, सामाजिक पाहिली आहेत, संगीत पाहिलेत. एकही नाटक माझ्यातनं सुटले असं झालं नाहीये. त्यामुळे नाटक खूप आवडतं. आणि अजून एक भाग नाटकाचा असा होता की नाटकामध्ये समाजात जे चित्र दिसतंय ते नाटकामध्ये मांडलं जातं, जास्त वास्तव सिनेमापेक्षा सुद्धा. म्हणजे सिनेमामध्ये कसं असतं, त्याला सिनेमॅटिक व्हॅल्यूज येतात. इथे म्हणजे इथे तसं नसतं. आता उदाहरणार्थ शारदा, की तेव्हा 14 वर्षाची ती शारदा आणि 75 वर्षाच्या म्हातारीशी लग्न, असे लग्न सर्रास होत होते. 1899ला शारदा आलंय. त्यामुळे तेव्हा कसं हे समाजात घडतंय ते नाटकात आलं. आणि त्याचा नंतर परिणाम असा झाला की नाटक इतकं आवडलं सगळ्यांना, प्रसिद्ध झालं की कुणाच्या घरी असं लग्न होत असेल तर लोक त्या घरावर मोर्चा काढायचे. म्हणजे लोकांमधली पण जागृती वाढली. असं अनेक नाटकं ही बेंचमार्क आहेत आपल्या समाजाच्या दृष्टीने, खूप आहेत अशी. त्याच्यावर पीएचडी करायचं म्हणजे हे युनिक आहे खरं म्हणजे. खूप. आणि विषय पण छान होता, गेल्या 100 वर्षातलं मराठी नाटक आणि बदलती विवाह संस्था. म्हणजे समाजाचं प्रतिबिंब नाटकात कसं पडलंय. तर 4 चौघीमध्ये, की जे आता परत पुनरुज्जीवित झालं होतं, तर त्यामध्ये सुद्धा आजही म्हणजे 91 साली 4 चौघी आलाय, पण आजही स्त्रीची 2 घरं दिसणार नाहीत तुम्हाला. पुरुष 2 घरं करून राहतोय, पण स्त्रीची नाहीये. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे, त्यातली जी धाकटी मुलगी असते की जी कॉलेजला जाणारी असते आणि ती आईला असं म्हणते मला एका वेळेला 2 मुलांची लग्न करायचंय. त्यावेळेला आई तिला सांगते की तुला वाटणं स्वाभाविक आहे, पण हे समाजाच्या विरुद्ध पोहणं आहे. आणि समाजाच्या विरुद्ध ज्या वेळेला आपण पोहतो तेव्हा दमतो. कारण मी तशी दमली असं आई तिला सांगते. कारण आईने लग्न न करता 3 मुलींना जन्म दिलेला आहे. आणि कदाचित हे येईल, पण आज नाही येते.
तर मला तेच वाटतं की आज या नाटकाला 35-36 वर्ष आली तरी आजही ते आलेलं नाहीये. म्हणजे इतकं काळाच्या पुढचं नाटक होतं ते. नाटक होतं म्हणजे काळा समजा आलं समाजामध्ये तर ते कधीच प्रशांत दळवींनी बोलून बसलेत असं आहे. अजूनही आलं नाही म्हणजे ते. इतकं ते म्हणतो ना आपण की नाटक आणि समाज हे अक्षरशः त्याचं नातं जे आहे ना ते कमाल आहे. त्याचं तुला विवाह अनुरूप मध्ये खूप खूप फायदा झाला मला. कारण अत्र्यांची जी नाटकं होती साधारणपणे 1920 ते 35 या काळातली, त्याच्यामध्ये स्त्री शिकायला लागली, मतं मांडायला लागली आणि मग ते पुरुषांना चालेनसं झालं की ती मत मांडते म्हणजे काय वगैरे. तर त्याच्यातला एक प्रसंग आहे माझे घर नावाच्या नाटकातला, की पूर्वी असं असायचं की मोठी फॅमिली असायची आणि ते सगळे पैठण्या नेसून दागिने घालून स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढून तो भिंतीवर टांगलेला, असं मी सुद्धा पाहिलेले असे अनेक घरांमध्ये फोटो असायचे. तसं त्या घरातला जो कर्ता पुरुष असतो तर तो असं सांगतो आपण सगळ्यांनी या दिवशी फोटो काढायला जायचे. तर ती वेळ जेव्हा येते तेव्हा ती काय करते की ती झोपाळ्यावरती घरातल्या पैठणी दागिने असं मांडते आणि नवऱ्याला म्हणते हे घेऊन जा फोटो काढायला. तो म्हणतो अगं हे का म्हणजे. तर ते म्हणते मला कधी कुणी विचारलंय की तुला कुठली साडी नेसायची, तुला कुठले दागिने घालायचे. घरातला कर्ता पुरुष म्हणेल ते मी करायचं, मग ते माझं घर कसं वाटेल मला. त्याचं नावही छान होतं माझे घर. तर ही अशी स्थित्यंतर होत गेली आहेत विवाहामध्ये. हे खूप सुंदर आहे ते सगळं. PhD मुळे तुला काउन्सिलिंग मध्ये पण सगळं इझी झालं असेल. प्रश्नच नाही. तर मला हेच विचारायचं की तुझ्या करिअर मधील लाईक सर्वात हृदयस्पर्शी काय म्हणतो आपण जुळवणी आजपर्यंत कुठलं असं आठवतंय का की लाईक अनफॉर्गेटेबल मॅच. मी तुला 2 अनुभव सांगते. बरं. पहिला अनुभव असा आहे की 15 दिवसावर लग्न आलंय. ते 2 जण आलेत भेटायला मला आणि ती मुलगी असं सांगते की मी दर रविवारी आईकडे जाणार लग्नानंतर. तर तो म्हणतो हे तू मला आधी सांगितलं नाहीस. दर रविवारी कसं काय जाऊन चालेल आईकडे वगैरे. तर ती म्हणते नाही मला कुणीतरी डोळस साक्षीदार हवा होता म्हणून मला मॅडमच्या समोरच सांगायचं होतं. तर तो म्हणला नाही मला हे मान्य नाही, आपण मोडू लग्न इथे. तर मी त्याला म्हणलं हो म्हणले. तर तो म्हणला काही काय कुठल्याही गोष्टीला हो काय तुम्ही मला म्हणाल सांगते वगैरे. म्हणलं अरे हो म्हण, आहे ना विश्वास तुझ्या माझ्यावरती, तर हो म्हण. मग तो हो म्हणला, ते लग्न झालं. मग त्याच्यानंतर 3-4 महिन्यांनी त्याचा मला फोन आला की अहो ती दर रविवारी आईकडे जाते, मला तो रविवार वाटतच नाही असं वगैरे असं. तर मी म्हटलं हे बघ मी तुला गॅरंटी देऊन सांगते की हत्ती गेला आणि शेपूट राहिले याच्यात, तर मी तू अजिबात काळजी करू नको. 2-3 आठवड्यांनी त्या मुलीचा फोन आला, मला तुम्हाला भेटायला यायचंय वगैरे. तर मग आली. म्हटलं का गं भांडलीस की काय. तर म्हणली नाही भांडले नाही पण होणार आहे आता जोरदार भांडण. म्हटलं का होणार आहे. तर म्हणली मी दर रविवारी आईकडे जाते. म्हटलं ग्रेट, तू तुझ्या कंडिशनला चिकटून राहिली, सॉलिड आहेस म्हटलं तू. तर ती मला म्हणजे पण तो मला म्हणतच नाही जाऊ नको म्हणून. तर मी म्हटलं तो का म्हणाल पाहिजे तुला आता. तर तिचं मागणी काय होती ती मला म्हटली तुम्ही त्याला फोन करून सांगा मला म्हणायला की या रविवारी तू जाऊ नको. हे मी सांगणार नाही. हे तूच करायचेस, कारण तू जी कंडिशन घातलीस ती तो पाळतोय. हो बरोबर. त्यामुळे ती तुला मोडायची असेल तर ती तुलाच मोडली पाहिजे ना, मी कसं सांगणार म्हटलं. नको. तर हा पण एक काउन्सिलिंग मधला पार्ट आहे. की आपण सगळंच्या सगळं नसतं ऐकायचं. आणि ऍक्च्युली तुला आश्चर्य वाटेल आम्ही ऑफिसमध्ये ना तिने त्याला काय बोलायचं याची रिहर्सल केली. आणि मग एका रविवारी मी तिला म्हणलं तो येतो का सोडाल तुला. ती म्हणली हो दर रविवारी येतो. म्हणलं मग घरातल्या कपड्यात बस ना. मग नॅचरली तो विचारेल की तू जायचं नाही का. मग म्हण त्याला की नाही मला घरी राहावंसं वाटतंय, तुझ्या बरोबर राहावंसं वाटतंय. मग म्हटलं बघ त्याची रिॲक्शन काय असेल ती. तर हेही करायला तिने 2 आठवडे घेतले. 2 रविवार मध्ये गेले. कारण अवघडच आहे ना स्वतःची कंडिशन मोडणं आणि असं बोलणं. थोडंसं इगो भयंकर असतो. पण तरी ते म्हणली कारण तिला पर्याय नव्हता. आणि त्याला मी सांगितलं तू चुप्प बसायचंस, तू बोलायचं नाही अजिबात. आणि मग नंतर ती म्हणली एकदा त्याला की मी नाही जाणार आहे आज, तर मला वाटतंय तुझ्या बरोबर राहावंसं वगैरे. तर मग नंतर त्याचा मला फोन आला की आज पहिल्यांदा माझं लग्न झालं असं मला वाटलं.
अगदी घर जिंकलो असं झालं असेल त्याला. हा एक अनुभव आहे. आणि दुसरा तर खूप भारी आहे. हम्म, एक मुलगी आली होती, डिवोर्सी होती ती, हम्म, आणि मी तिला काही स्थळं सुचवत होते. हम्म. त्यातलं एक मी स्थळ सुचवलं, म्हणजे फॉर्म मी तिला तेव्हा काढून दिला, आणि तर तिने ठेवला लगेच हातातनं खाली. म्हटलं काय झालं? हाच म्हणली माझा नवरा आहे ओ, तोच फॉर्म आधीचा. तिच्या हाती असं. त्यांनी परत नाव नोंदवलं होतं, अच्छा. हिने नाव नोंदवलं होतं. मग मी ती जरा खोलात शिरले की कशामुळे झाला काय, आणि मग मला असं वाटलं की हे कारणं खूप छोटी आहेत, हा, आणि 2 वर्ष झाली होती डिवोर्सला. बर. सो बऱ्यापैकी पाणी वाहून गेलेलं होतं. तर मी तिला म्हटलं की आपण त्याच्याशी बोलूया का, परत तू बोलशील का त्याच्याशी एकदा? हा, तर ते म्हणजे काय उपयोग होणार नाही. तर मी म्हटलं तुझी आत्ता मला कारणं सांगितलीस ना, ही खूप छोटी आहेत अगं. हम्म, सो आपण ज्या वेळेला भांडतो ना, त्यावेळेला प्रत्येक गोष्ट लार्जर दॅन लाईफ करायची गरज गरज नसते. नाही. आपण जिवंत आहोत हेच फक्त ट्रूथ आहे. खरंच आहे. अगदी वाक्य म्हणजे अगदी परफेक्ट आहे की त्यामुळे म्हटलं ते एकदा बोलून बघ, जास्तीत जास्त काय होईल, नाही होईल. पण नॉन डेव्हिल इज बेटर केली असं हो. म्हणल्यावर ती हो म्हणली. आणि मग मग तिने त्याला मेसेज केला, त्याचा पण मला फोन आला. मग म्हटलं तुम्ही भेटा, हम्म, आणि थोडं सध्या बाजूला ठेवा सगळे तुमचे जे क्लॅशेस होते, हा, ते मला असं दिसतंय की खूप छोटी छोटी कारणं छोटे. होती. हम्म, हम्म. आणि मग ते नंतर भेटले, माझ्याकडे पण आले काउन्सिलिंगला. मग 4 महिने बोलत होते. अच्छा. मग त्यांचं लग्न झालं. हो का? हां, आता त्यांना झाली 4-5 वर्ष, त्यांना छोटं बाळपण आहे. बर. म्हणजे असंही होऊ शकतं असंही होऊ की शकतं. हो. ओके. मला आता मग हे नक्कीच म्हणणं योग्य ठरेल की स्वर्गात लग्न ठरतात हे तर आपण ऐकलेलंच आहे. पण त्या लग्नांना प्रत्यक्ष रूप अनुरूप देतं असं मला वाटतं. खरं सांगू का, हां. आम्हाला देवानी चूज केलंय ते करायला, एवढंच आहे त्याचा अर्थ. खरंच म्हणजे म्हणजे वी आर चोजन वन ब्लेस्ड असं वन. आम्ही म्हणतो, हां. ब्लेस्ड वन. खूप मोठं म्हणजे की पुण्याचं काम. प्रत्येकाकडे काम दिलंय ना देवानी, तसं हे कर्म आम्हाला दिलंय. हां. आणि पुण्याचं काम. हा मग एक कर्मच म्हणूया आपण. हं, कर्म ज्या वेळेला कर्म म्हणून आपण त्याच्याकडे बघतो ना, हं. तेव्हा ना फलेषु कदाचन येतच आपोआप. अगदी खरं. आता मला सांग, लग्नाच्या प्रत्येक म्हणजे प्रक्रियेत सतत तू राहतेस. अ, तुझा दृष्टिकोन जास्त वास्तववादी झालाय का रोमॅन्टिक? दोन्ही आहे. दोन्ही आहे? दोन्ही आहे. वास्तववादी पण आहे. हां. आणि आम्ही समजा आता लग्नाला एक 10-15 वर्ष झाली आहेत, हं. तर आपला जो सुरुवातीचा रोमांस असतो हां. तो आपण विसरलेलो असतो. अगदी- सगळ्याच अगदी जोडप्यांमध्ये खरं. होतं. त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या कार्यशाळा घेतो, ओके. की म्हणजे हे अनुरूपशी संबंधित हां, नाहीये, हां. पण ज्यांच्या लग्नाला 10-15 वर्ष झाली आहेत अशा जोडप्यांसाठी आम्ही वेगळी नांदूया सौख्य भरे अच्छा. नावाचा आम्ही नाव प्रोग्राम पण करतो. मस्त. हां. हं. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सांगतो की तो जो रोमांस आपण करत होतो तो करताना छान वाटलं होतं ना, हं. मग आता केवळ लग्नाला 10 वर्ष झाली आहेत, 15 वर्ष झाली आहेत हां. म्हणून आपण विसरायची गरज विसरायची नाहीये. गरज नाही. आपण परत ते रिजिन्युएट करू हां. शकतो की कशा पद्धतीने आपल्याला भेटता येईल. हां. मध्यंतरी मी एका नवरा बायकोला सांगितलं, त्यांच्या लग्नाला अशी बरीच वर्ष आली होती आणि तो इतका कामात बुडला होता की त्यांची भेट होत नाही, पण पुण्यातले होते ते. तर मी म्हटलं तुम्हाला असं करता येईल का की लंच डेट करता येईल का तुम्हाला? ओके. की तेवढा तुम्ही डबा खाताच की नाही दोघं जण हो. आपापल्या ऑफिसमध्ये, तर तो जो काही अर्धा पाऊंड असेल हां. ते लंच डेट म्हणून तुम्ही हे करा ना, म्हणजे हो. तुमचा सहवास मिळेल, जेवण पण होईल, गप्पा होतील गप्पा तुमच्या, होतील. आणि जी काही तक्रार आपल्या मनामध्ये राहिली की हा हां. मला वेळ देत नाही, ही मला वेळ देत नाही, ते पण निघून जाईल. निघून जाईल. तर त्याला इतकं भारी वाटलं, तर मधनं ते करतात आता. अच्छा. तसं पर्सनली तुझं मला विचारायचं होतं की तू घरात म्हणजे कधी काउन्सिलिंग करायची गरज नसेल पडली तुला? एक सांगू का, छान. हं. काउन्सिलर जो असतो की नाही, त्याला घरातल्या लोकांचं काउन्सिलिंग उपयोगी नाही पडत. अच्छा. कारण जिथे पिकतं तिथे विकत नाही. विकत नाही. घर की मुर्गी असं का? कारण तिथे इमोशन्स मध्ये येतात हां, ना. हां. म्हणजे मी जर माझ्या हां. मुलांना सांगायला गेले तर त्यात इमोशन्स मध्ये येतात. हं. मी जेव्हा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला सांगते तेव्हा त्यात मी त्रयस्थपणाने सांगू शकते. हां. त्यामुळे ते घरात उपयोगाला घरात उपयोगी नाहीये. नाही. जरूरत पण नसेल पडत कारण इतके सगळे तुझे नाही, असं काही नाही. आपण म्हणजे असं काही नसतं तुमचं ना की म्हणजे एकदा शिकलो की आलंच आता मला वगैरे, असं काही नाही. तरी अनुरूप मध्ये तुम्ही सगळे एकत्र काम करता, टीमवर्क म्हणून करता, फॅमिली प्लस टीम असं असल्यामुळे काउन्सिलिंगची गरज नाही. आम्ही एरिया वाटून घेतलेत. अच्छा. आणि तन्मयचं खूप एक चांगलं वाक्य आहे, हां. म्हणजे आम्ही टेक्निकल बघतो ना हां. सगळं,
तर तो म्हणला आमेला ज्यातलं कळतं त्यातलं मला कळत नाही, हे मला कळतं. आपापले हे सांभाळून आहे. तर आज आमच्या न्यूज अनकटच्या व्ह्युअर्सना नक्कीच ऐकायला आवडेल तुझ्याकडून की संसार सुखी होण्यासाठी स्पेशली यंग जनरेशनसाठी काही टिप्स असं देऊ शकतेस का? जेवढे असतील तेवढे सगळे दे. खूप वगैरे टिप्स नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची टीप हीच आहे की तुम्ही कसेही राहा, म्हणजे लग्न करून राहा, लिव्ह इनमध्ये राहा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून राहा, तुम्ही एका माणसाबरोबर राहता हे विसरू नका. आणि जशा तुम्हाला भावभावना आहेत, तुम्हाला जसं स्टॅमिनाचे प्रश्न आहेत, तुम्हाला जशी चिडचिड आहे, तुम्हाला जसा स्ट्रेस आहे, तसाच त्या माणसाकडे पण आहे. सो ते समजून घेतलं तर तुम्हाला कशाचीच दुसरी गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्ही राहा कसे पण तुम्ही एकमेकांना समजून घ्या. म्हणजे प्रत्येक एकमेकांच्या अपेक्षा समजून घेणं गरजेचं वाटतंय का इथे? अपेक्षांपेक्षा सुद्धा ना, आपण मगाशी सेल्फ टॉक बद्दल बोललो की आता या क्षणाला नेमकं त्याला काय बरं वाटत असेल, हे समजून घेणं कळलं पाहिजे. हे कळलं तिला किंवा त्याला, वाइस वर्सा, दोघांनी. आता मी समजा इथून गेले आणि घरी गेले, हे सगळं मला जे समजलं किंवा आम्ही जे इम्प्लिमेंट केलं आमच्या संसारामध्ये, तर त्याचा बेस असा होता की मी ज्या व्यक्तींबरोबर घरामध्ये राहते त्या व्यक्तींना माझ्याबरोबर राहताना बरं वाटलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे असं नाही होता कामा की आला घरी किंवा आली घरी आता कटकट सुरू, असं जर वाटत असेल तर कुठेतरी बिघडतंय. कम्फर्ट वाटला पाहिजे. अरे वालीस का, छान वाटलं पाहिजे. म्हणजे आम्हाला असं वाटतं नेहमी की लग्न झाल्यानंतर माझ्या पार्टनरला पॉज घ्या. आम्ही सगळ्या मुलामुलींचं होतो, पहिली 2 वर्ष कमी बोला, पॉजेस घ्या. म्हणजे नाटकात पॉजला किती महत्व आहे. अगदी खरं. तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा पॉजला खूप महत्व आहे की एखादी व्यक्ती काहीतरी बडाबडा बोलते तर लगेच उत्तर करायची गरज नाहीये. वाट बघा थोडी, तो का म्हणतोय असं, कशासाठी म्हणतोय, त्याच्या मागचे त्याचा विचार काय आहे, हे जरा एक 5 मिनिटं थांबा ना, समजून घ्या काय आहे ते. आणि मग जर असं म्हणलं की समजा माझा नवरा आला घरी आणि तो त्याची चिडचिड चालू आहे, तर मी 5 मिनिटं थांबले, चहा केला, काहीच बोलले नाही तोवर त्याच्याशी. तर आणि मग म्हणलं की खूप टेन्शन होतं का ऑफिसला, मग तो बोलायला लागतो. आणि अजून एक सांगते, म्हणजे त्याच्यासाठी इंग्लिश पुस्तकांची काही पुस्तकं अशी आहेत की त्याची फार मदत झाली. त्यातलं एक पुस्तक खूप जुनं येते ऍक्च्युली, मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस. तर त्याच्यामध्ये खूप एक फंडा सांगितलेला आहे. म्हणजे स्त्री पुरुषांच्या मेंदूतलं वायरिंग वेगळं वेगळं असतं. म्हणजे एखाद्या बाईला जर स्ट्रेस आला खूप तर ती खूप बोलते, आणि पुरुषाला तो म्हणतो मला जरा शांत बसू दे. असा बेसिक फरक आहे दोघांमध्ये. तो जर समजून घेतला तर गोष्टी खूप सोप्या साध्या होतात. आणि पुरुष म्हणल्यानंतर तो फक्त नवरा पाहिजे असं नाही, तिथे वडील असतात, भाऊ असतात, मुलं असतात, ती तशीच वागतात ना. ते समजून घेणं इज खूप गरजेचं, इम्पॉर्टंट असं आहे ते. तर मला सांग की समाजाकडून आपल्याला भरभरून मिळत असतं, समाजालाही आपण सुद्धा देणं लागतो, तसं तुम्ही काही उपक्रम आता हे जे सगळे आपण प्रोग्राम म्हणलं ना, हे सगळे ॲज गुड ॲज प्री मॅरिटल काउन्सिलिंगचे कार्यक्रम आहेत. आणि हे सगळे विनामूल्य म्हणजे, आणि ते वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या वेळेला आम्ही ते आयोजित करतो. म्हणजे हे मोठंच आहे अगदी देणं म्हणजे समाजाला तुमच्याकडून. आणि खूप छान पद्धतीनं नाजूक. आमचं टॅगलाईन आहे आमची, इथे लग्न जमते. तर तिथपासून इथे लग्न फुलते, इथे लग्न बहरते, आधी टिकते, इथे लग्न टिकते, मग फुलते, मग बहरते आणि लग्न प्रगल्भ होते. हा संबंध प्रवास अनुरूपच्या साक्षीने व्हावा असं आम्हाला वाटतं. खूप सुंदर माहिती दिली आणि नक्कीच यंग जनरेशनला हे खूप महत्त्वाचं असं आहे. अगदीच. आणि तुम्ही मला बोलवलं त्याचा पण मला खूप आनंद आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त छान आहे हे की तू आलीस वेळात वेळ, इतकी बिझी असून तू वेळात वेळ काढून इथे आली आहेस. नाही कसं असतं माहिती आहे, हे सगळं सांगण्यासाठी पण आवडतं. नाही आणि गरजेचं आहे, आजच्या काळात हे खूप गरजेचं आहे. वेळ आपण म्हटलं तसं लिव्ह इन म्हणा, हे म्हणा, एक्स्ट्रा म्हणा, काय काय बऱ्याच गोष्टी ट्रेंड बदललेल्या आहेत. तिथे अनुरूप
हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण लग्न हे शब्दच खूप सुंदर आहे आणि ते तू खूप छानपणे काय म्हणतात अगदी तुझ्या काउन्सिलिंगपासून तू ते हे सगळं करतेस मनाने. त्यामुळे खूप छान वाटलं आणि खूप मस्त खूप वाटलं मला धन्यवाद. पण. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, शब्द होते, विचार जागे झाले आणि अनुभव मनाला भिडले. डॉक्टर गौरी कानेटकर यांचं मार्गदर्शन हे केवळ विवाह व्यवस्थेपुरतेच मर्यादित नाही, तर ते नातेसंबंध जपण्याचंही बळ देतं. ज्यांनी लाखो घरं उभारली, पण स्वतःसाठी प्रसिद्धीपेक्षा समाजहित हेच निवडलं. आजच्या काळात जरी जग वेगानं बदलत असलं, तरी योग्य विचार, स्पष्ट संवाद आणि परस्पर सन्मान हे कोणत्याही नात्याचं मोल अधिकच वाढवतं. आजच्या आमच्या या संवादातून तुम्हाला काहीतरी नक्कीच दिशा सापडली असेल हीच आशा. तर अनुरूप विवाह संस्थेला जरूर भेट द्या. मंडळी, पाहत रहा न्यूज अनकट. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपलं नातं जपा आणि योग्य निर्णय घ्या अनुरूपतेनं. खूप खूप धन्यवाद.